माझ्या आठवणीप्रमाणे आपला मागचा सेशन जो होता तो 12 किंवा 13 तारखेला आपला सेशन झाला होता, ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम बद्दल आपण चर्चा केली होती. कोणाच्या काही लक्षात आहे का? आज आज आपण प्रामुख्याने असाइनमेंट आणि प्रोजेक्ट या दोन गोष्टीवरती बोलणार आहोत. आपला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट वरती चर्चा आज थोडी आपण नंतर करू, पण आज प्रामुख्याने या दोन गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत, कारण त्याच्याबद्दल बऱ्याचशा मंडळींना शंका आहे आणि त्या शंकांचं निरसन आज आपण या सेशनमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण बाकीची मंडळी जॉईन होईस तोपर्यंत आपल्याला जो वेळ उपलब्ध आहे त्या वेळेचा उपयोग आपण करून घेऊ. आणि मागच्या सेशनमध्ये आपण जी चर्चा केली होती ती कोणाच्या लक्षात आहे का आपण बघू थोडस. कुणाला काही आठवतंय? ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? कुणाला व्याख्या सांगता येईल का ऑपरेटिंग सिस्टमची? समीर गोडसे बोला. हा बोला. ऑपरेटिंग सिस्टमची व्याख्या सांगता येईल का म्हणून? आपण मागच्या सेशन मध्ये ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याची कार्य बघितली होती ना, की नाही? आठवत नाही काही? नितीन बोला. नितीन गवारी. काय आठवतंय का? रवींद्र गोगरे. काय कोणच बोलायला तयार नाही? काय क्या बात आहे? नितीन बोला. काय झालं सर, बरेच दिवस लेक्चर नाही ना, त्यामुळे रिकॅप रोज झाला ना लक्षात राहतो. आपले जवळजवळ 4-5 दिवस झाले लेक्चर, 4 नाही 8-13 दिवस झाले लेक्चर नाही, त्यामुळे रिकॅप नाही झाला जास्त. मी तुम्हाला तेच विचारतोय ना, तुम्ही वाचन केलं का? हा पहिलाच प्रश्न मी विचारला. काही नाही. ते नोट्सचा काय उपयोग मग? नुसतं लेक्चर ऐकून थोडंच होणार आहे परीक्षा देता येईल तुम्हाला? परीक्षा देणार आहे की नाही? हो देणार आहे सर. मग कसं काय? असं कसं काय होईल? 6 सब्जेक्ट आहेत आपल्याला. 13 सब्जेक्ट नाही, पहिल्या टर्मचं बोलतोय मी. पहिल्या सेमिस्टरचे 6 सब्जेक्ट आहेत. मग 6 सब्जेक्टचा अभ्यास नको का करायला? अभ्यास चालू होता सर ऍक्च्युली, पण ते क्वेश्चन दिलेत ना त्यांचे आन्सर शोधण्याचं काम चालू आहे. बरं. लॉंग क्वेश्चन दिलेत ना 6 प्रत्येकाला, त्यांचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं, ते शोधण्याचा वेळ चालू आहे. त्यामुळे ते 13 दिवसापूर्वी जेव्हा जे शिकवलं
लक्ष नाही दिलं त्याच्याकडे. मग आता मला पहिल्यापासून सुरू करायला पाहिजे का परत? नाही, नोट्स करून ठेवल्यात सर, हा, वहीमध्ये नोट्स आहेत, ते बघून सांगण्यापेक्षा. पण असं नका करू, थोडासा अभ्यास पण व्हायला पाहिजे ना. असाइनमेंटचं काम हे ठीक आहे, पण ते वाचन पण, पॅरलली वाचन पण व्हायला पाहिजे. हो. म्हणजे माझ्या सब्जेक्टचं नाही बोलत आहे मी, ओव्हरऑल आपले जे 6 सब्जेक्ट आहेत त्या 6 सब्जेक्टचं थोडं थोडं वाचन हे नियमितपणे व्हायला पाहिजे आपलं. बरोबर. तर असं नका करू, थोडं वाचन चालू ठेवा, रोज एक तासभर तर निदान त्याच्यासाठी काढा. तर अजून एक अशी रिक्वेस्ट होती. हा, बोला. नक्की सर. रिक्वेस्ट अशी होती सर, एक्झाम डेट सप्टेंबर एंडला असेल का, आणि तिथे जे स्ट्रक्चर दिले आहे हा. गुगल ड्राईव्हवर, हा, त्याच्यावर 28, 29, 30 सप्टेंबर अशी एक्झाम डेट दिलेली. बर. परंतु आमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं काय रद्दी फिक्स करता बरं, 30 सप्टेंबर शेवटची तारीख असते. हम्म. त्यामुळे आम्हाला सुट्टी मिळण्याचे चान्सेस नाटे बरोबर आहे. एक्झाम डेट 4-5 दिवस पुढे करता एवढी एक रिक्वेस्ट होती. तारीख काय आहे एक्झॅक्ट माहिती आहे का तुम्हाला? नाही, त्याचे स्ट्रक्चर आहे ना सर, तुम्ही दिलेलं गुगल ड्राईव्हवर, हा हा त्याच्यावर तारीख आहे ना 45 बॅचची, हा 28, 29 असते. हे स्क्रीनवरती दाखवतो बघा तुम्हाला. हे शेड्यूल दिलंय ना तुम्हाला? हो, येस सर, येस. बरोबर. आता याच्यामध्ये हे पहिली टर्म जी आपली आहे ती 5/7 ला आपला कोर्स सुरू झाला. 31/12 पर्यंत हा कोर्स आहे. पहिली टर्म 5/7 ते 30/9. ओके. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल आपल्याला दिलेलं आहे. ऑनलाईन क्लासेस आपले सुरू आहेत. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ असाइनमेंट इथं वेगळी दिली आहे, पण आपण ऑलरेडी ती डिक्लेअर केलेली आहे. आपण तिकडे येऊ 1-2 मिनिटांमध्ये असाइनमेंटच्या वतीमध्ये. आणि एक्झामिनेशनची तारीख जी आहे ह्याचं तुमचं म्हणणं आहे की हे अडचणीचं आहे तुम्हाला? हो, जास्त चालू. 28 ते 30. एक काम करा, एक मेल पाठवून द्या मला. तुमची जी अडचण आहे त्याचा उल्लेख करून एक मेल पाठवून द्या की असं हाफ इयरली एंडिंग आहे का तुमचं? हो. हाफ इयरली क्लोजिंग आहे तुमचं. हा, तर हाफ इयरली क्लोजिंग असल्यामुळं आम्हाला थोडंसं ते अडचणीचं आहे आणि एक आठवडाभर परीक्षा पुढे ढकलावी किंवा 3-4 दिवस पुढे ढकलावी, असं त्याच्यामध्ये एक रिक्वेस्ट पाठवून द्या मेल मधून. ठीक आहे. कधी घेऊ शकतो आपण मध्ये? त्याच्या पुढच्या आठवड्यात 28. हा, 28, 29, 30 होती ना आपली. ठीक आहे, तुम्ही ती तुमची अडचण जी आहे ती मेन्शन करून त्याच्यामध्ये एक मेल पाठवून द्या. आमच्या एंडला आम्ही चेक करतो कसं त्याच्यावरती काम करता येईल. डायरेक्टरांचा अप्रुव्हल घेऊन आपण तो प्रयत्न करूया, कारण मागे एका बॅच मध्ये हा प्रॉब्लेम आला होता आपल्याला आणि त्यावेळी पण आपण थोडंसं 3-4 दिवसानं ती रिशेड्यूल केली होती एक्झाम. तर करू आपण तो काय प्रॉब्लेम नाही. फक्त आपली पुढची जी एक्झाम असते ती रिशेड्यूल होऊ शकत नाही, कारण आपला कोर्सचा कालावधी जो असतो तो तिथे संपतो.
त्यामुळे आपल्याला त्याच्या पुढे जाता येत नाही, म्हणजे आपली शेवटची परीक्षा म्हणतोय मी. दुसऱ्या टर्मची परीक्षा रिशेड्यूल करता येत नाही. पहिल्या टर्मची एक्झाम जी आहे ती आपण थोडं 1-2-4 दिवस मागं पुढं करू शकतो. ते करूया आपण. तुम्ही मेल पाठवून द्या. ठीक आहे. तर मला वाटते बरेच लोक जॉईन झालेत आता. तर आज आपण आपल्या सब्जेक्टला जाण्यापूर्वी माझा असा विचार आहे की आपल्याला ज्या 2 गोष्टी प्रामुख्याने ज्याच्या अडचणी आहेत किंवा ज्याच्यावरती आपल्याला शंका आहे, त्याच्यामध्ये एक आहे ती आहे असाइनमेंट किंवा एक्सरसाइज आपल्याला जो दिलाय, त्या एक्सरसाइज संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर आपण ते एक प्रश्न इथं ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा त्या एक्सरसाइज बद्दल आपण बोलू आणि नंतर आपण प्रोजेक्ट बद्दल बोलूया थोडस. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आपल्याला हे सांगायची आहे की असाइनमेंटचं जे काम आपल्याला दिलेलं आहे त्याचं एक डॉक्युमेंट आपण शेअर केलेलं होतं, ते सगळ्यांनी वाचलंय का? आपल्याला काय करणं अपेक्षित आहे त्यातनं हे सगळ्यांच्या लक्षात आलंय? असाइनमेंट आपल्याला जे एक्सरसाइज आपल्याला जो दिलेला आहे त्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय करायचं आहे? तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. आपण ते एक प्रश्न ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं स्क्रीनवरती हे दाखवतो की हे नक्की काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण गुगल ड्राईव्ह वरती या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. तर आपण पहिल्यांदा असाइनमेंट आणि प्रोजेक्ट या दोन्हीचं महत्व पहिल्यांदा आपण समजून घेऊ. मला असं वाटतं की या गोष्टी तुम्ही सगळ्या वाचल्या असतील. कोणाला सांगता येईल की आपल्याला असाइनमेंटला किती मार्क्स आहेत आणि प्रोजेक्टला किती मार्क्स आहेत? तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपलं प्रत्येक सब्जेक्टचं स्ट्रक्चर कसं आहे? आपल्या पहिल्या टर्म मध्ये 6 सब्जेक्ट आहेत. त्या 6 सब्जेक्टला प्रत्येक सब्जेक्टला थेअरीला किती मार्क आहेत? थेअरी पेपर किती मार्काचा आहे? 60 मार्काचा आहे, बरोबर. आणि पुढं असाइनमेंटला किती वेटेज आहे आणि क्लास पार्टिसिपेशनला किती वेटेज आहे? असाइनमेंटला 20 मार्क आहेत, बरोबर. आणि तुमच्या क्लास पार्टिसिपेशनला 20 मार्क आहेत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट हा 100 मार्काचा आहे. त्या 100 मार्कामध्ये 60 मार्क हे तुमच्या परीक्षेसाठी असतील. थेअरी पेपरला आपण म्हणू, थेअरी पेपरला आपल्याला 60 मार्क आहेत. 20 मार्क त्यातले जे आहेत ते तुमच्या असाइनमेंटसाठी आहेत आणि 20 मार्क तुमचे जे आहेत तुमचा अटेंडन्स आणि तुमचं क्लासमधलं पार्टिसिपेशन, म्हणजे तुम्ही किती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता क्लासमध्ये, ह्याच्यासाठी 20 मार्क आहेत. आणि तुम्ही जे प्रश्न विचारता, तुम्ही जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता त्याची नोंद इथे ठेवली जाते प्रत्येक फॅकल्टीकडनं आणि त्याप्रमाणे ते मार्क तुम्हाला मिळतात. हे सगळे मार्क तुमच्या हातामधले आहेत. त्यामुळं माझी सगळ्यांना सूचना आहे की हे मार्क घालवू नका. असाइनमेंट हे तुम्हीच लिहिणार आहे. त्याच्यासाठी रेफरन्सेस तुमच्या हातामध्ये आहेत सगळ्यांच्या. ते रेफरन्सेस घेऊन तुम्ही ते असाइनमेंट तयार करताय. त्यामुळे ती असाइनमेंट किती चांगल्या प्रतीची तुम्ही तयार करताय, क्वालिटीची तयार करताय, त्याप्रमाणे तुम्हाला ते 20 पैकी मार्क मिळणार आहे. दुसरी गोष्ट, क्लास पार्टिसिपेशन आणि तुमचं अटेंडन्स रेकॉर्ड, ह्याच्यासाठी तुम्हाला 20 मार्क आहेत. तर हे 40 मार्क हे तुमच्या हातातले मार्क आहेत, सरळ सरळ. हे घालवू नका असं माझं तुम्हाला सूचना आहे. आता हे तुम्हाला कुठं मिळणार आहेत हे सगळे डिटेल्स?
तर तुमच्या बरोबर गुगल ड्राईव्ह वरती ह्या गोष्टी सगळ्या शेअर केलेल्या आहेत. तुम्ही ज्यावेळी गुगलला लॉग इन करता, तुमचा जीमेल तुम्ही ज्यावेळी ओपन करता त्यावेळी तुम्हाला इथं ह्या ज्या 9 डॉट्स दिसतात त्या 9 डॉट्स मध्ये जाऊन तुम्ही गुगल ड्राईव्हला गेला की तुम्हाला अशा पद्धतीनं गुगल ड्राईव्ह ओपन होतो. आणि आता मी आमच्या इथला गुगल ड्राईव्ह दाखवतोय, तुम्हाला फोल्डर दाखवतोय. तुम्ही ज्यावेळी लॉग इन कराल त्यावेळी तुम्हाला या फोल्डरमध्ये त्या गोष्टी सगळ्या दिसतात शेअर्ड विथ मी मध्ये, कारण ते फोल्डर्स आम्ही तुम्हाला शेअर केलेले आहेत. त्यामुळं आता माझ्या इथं जे तुम्हाला चित्र दिसतंय ते एक्झॅक्ट चित्र तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला फक्त आता समजा तुम्ही HDCM 45 बॅचचे असाल तर तुम्हाला हा फोल्डर दिसेल आणि HDCM हा फोल्डर दिसेल. हे 2 फोल्डर तुम्हाला दिसतील. तुम्हाला हे सगळे फोल्डर तिथे दिसणार नाही. हा माझा व्ह्यू आहे, हा ऍडमिन पॅनलचा व्ह्यू आहे. ओके, तर तुम्हाला 45व्या बॅचला हा फोल्डर दिसेल आणि HDCM 45 नोटीस बोर्ड हा फोल्डर दिसेल. आणि 46 बॅचला HDCM हा दिसेल, कारण हा कॉमन आहे. आणि हा 46 नोटीस बोर्ड असा फोल्डर तुम्हाला दिसेल. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर तुम्ही HDCM फोल्डर मध्ये क्लिक केलं, डबल क्लिक केलं की इथं तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचं मटेरियल अवेलेबल आहे PDF फॉर्मॅटमध्ये. आणि हे आम्ही डे 1 ला तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. डे 1 किंवा मे बी तुम्हाला 1 आठवड्यानंतर हे कदाचित शेअर केलं गेलेलं असेल. तर हे मटेरियल तुम्हाला ऍक्सेसेबल आहे. आता याच्यामध्ये समजा माझ्या पेपरचं तुम्हाला मटेरियल बघायचं आहे तर तुम्ही याच्यावरती डबल क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या सब्जेक्टचं मटेरियल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतंय. मला माहित नाही की तुमच्यापैकी किती जणांनी ह्याची प्रिंट करून घेतली, पण तुमच्याकडे जर प्रिंटआउट असेल, हार्ड कॉपी फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्हाला ते वाचन त्याचं करायला बरं पडतं. तर शक्य असेल तर ह्याची एक प्रिंटआउट करून बुकलेट तुमच्या बरोबर ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते कधीही सवड असताना ते पटकन वाचता येतं. या गोष्टी तुम्हाला मोबाईलवरती वाचणं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळं ह्याचे एक प्रिंटआउट, प्रॉपर प्रिंटआउट काढून त्याचे एक बाउंड कॉपी ही तुमच्याकडे असू द्या. तर हे सब्जेक्टचं मटेरियल झालं. त्याच्याबरोबर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर इथं दिलेले आहेत. हे तुम्ही सगळ्यांनी आता रेफर केले असतील. ऍटलिस्ट तुमच्यापैकी ज्यांनी प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे त्यांनी हा फोल्डर रेफर केला असेल. हे फोल्डर तुम्हाला सगळ्यांना ऍक्सेसेबल आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये नोटीस बोर्ड कॉमन असा एक फोल्डर आहे. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ बॅच, म्हणजे 41st, 42nd, 43rd, 45 बॅच कुठलीही असो, हा नोटीस बोर्ड कॉमन जो आहे हा सगळ्यांच्यासाठी कॉमन आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी याच्यामधले जे डॉक्युमेंट्स आहेत हे नीट बघितले असतील. त्याच्यामध्ये आपण आता पहिल्या डॉक्युमेंट वरती येऊ, ज्याच्यामध्ये आपल्याला असाइनमेंट तयार करायची आहे. म्हणजे तुमच्या 45 आणि 46व्या बॅचला आपण एक एक्सरसाइज दिलाय. तो एक्सरसाइज काय आहे आपण तो पहिल्यांदा बघू. हे डॉक्युमेंट शेअर करून पण आता मला बरेच दिवस झाले, 8 ते 10 दिवसाचा वेळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी त्याचा उल्लेख केलेला आहे. आपण 45व्या बॅच साठी सायली ताठे यांची निवड केलेली आहे CR म्हणून, आणि 46व्या बॅच साठी अविनाश चौधरी यांची निवड केलेली आहे. आणि ह्या दोघांना आपण अशी रिक्वेस्ट केली होती की ह्याचं कोऑर्डिनेशनचं जे काम आहे हे कोऑर्डिनेशनचं काम ह्या दोघांनी करायचं आहे. म्हणजे काय की तुमच्यापैकी 6 जणांची निवड करून, म्हणजे 45व्या मधले 6 आणि 46व्या बॅच मधले 6 अशांची निवड करून त्यांना एक सब्जेक्ट असाइन करायचा आहे. मला असं वाटतं की ते आपण केलेलं आहे ऑलरेडी. माझ्या माहितीप्रमाणे आपण ती स्टेप फॉलो केलेली आहे. आता हे सब्जेक्ट चेक प्रश्नपत्रिका, हे तुम्हाला मगाशी मी जो फोल्डर दाखवला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा, त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. आणि मला वाटतं त्याच्यावरती बऱ्यापैकी काम हे झालेलं आहे. मला वाटतं 45व्या बॅचनी शेअर केले होते. मिसेस सायली ताठेंनी त्या प्रश्नपत्रिका शेअर केल्या होत्या, त्या मी बघितल्यात. पण आता एकदा तुम्ही पण सांगा मला एक्झॅक्ट काय स्टेटस आहे. तर 45व्या बॅचनी ह्या 6 सब्जेक्टचे 6 जणांनी दीर्घ प्रश्न, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न हे तुम्ही काढायचे होते. आणि लघुत्तरी प्रश्न जे आहेत ते 46व्या बॅचनी काढायचे होते. या 6 सब्जेक्टचे लॉंग क्वेश्चन जे आहेत ते 45व्या बॅच काढणार आहे, आणि शॉर्ट क्वेश्चन जे आहेत ती 46व्या बॅच काढणार आहे. 30 सेट ऑफ 30 क्वेश्चन.
आता हे 30 क्वेश्चन तयार झाले की हे दोन्ही सीआरनी एकमेकाबरोबर ते शेअर करणं अपेक्षित आहे. म्हणजे 6 सब्जेक्टचे लॉंग क्वेश्चन जे आहेत ते मिसेस ताठेंनी अविनाश चौधरींच्याकडे द्यायचे आणि चौधरी साहेबांनी ते त्यांचे जे लॉंग शॉर्ट क्वेश्चन आहेत त्याचा सेट पूर्ण 6 सब्जेक्टचा हा त्यांच्याकडे द्यायचा. अशा हा बोला. सर मी चौधरी सरांशी कॉन्टॅक्ट केला होता, हा पण त्यांचं वेगळंच प्लॅनिंग होतं आणि ते बोलले मी भगवती सरांशी मॅडमशी बोलतो. बर. त्यांनी परत मग कॉन्टॅक्ट नाही केला, बोलले त्यांच्याशी, नंबर दिला नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कन्फ्युजन आता काही नको म्हणून तर मी हा सेशन मुद्दाम प्लॅन केलाय. आणि या सगळ्या बाबतीत जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते मला विचारा डायरेक्ट. हो सर. कारण तुम्ही काही गोष्टी त्यांना विचाराल, काही मला विचाराल आणि हे कन्फ्युजन चालू राहील. भगवती मॅडम ह्या 46व्या बॅचच्या कोऑर्डिनेटर आहेत, 45व्या बॅचचा कोऑर्डिनेटर मी आहे. पण हा एक्सरसाइजचा जो आपण हे करतोय, प्रयत्न जो करतोय हा माझ्या माध्यमातून आपण इनिशिएट करू, म्हणजे ते कन्फ्युजन काही राहणार नाही. मला वाटते चौधरीजी पण आता आहेत मीटिंग मध्ये. आहे का साहेब तुम्ही? हा बोला. हा बोला. हा बोला. आम्ही साहेबांनी आणि आम्ही आता क्वेश्चन चाललेले होते. आता आम्ही प्रत्येक आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला प्रत्येक कोणत्या एक एक क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी. प्रभुत्व क्वेश्चन आणि दीर्घकालीन मार्क घेऊन आहे ना आणि आमच्याकडे ते क्वेश्चन तयार केलेले लघुतरी क्वेश्चन आहेत. तर आम्ही काय करतो की पंचायत बँकेला ते हे करून देत आहे, त्याच्याकडे देतो आम्ही. नाही, मला तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतो सर? होय. एक मिनिट सर. अविनाश चौधरी आहेत का? हॅलो. अविनाश चौधरी आहेत का मीटिंग मध्ये? हॅलो. हा बोला. सर मेंढे बोलतो म्हणलं. बोला बोला बोला. चौधरी साहेबांनी आणि आम्ही ग्रुपमधून आम्ही प्रत्येक विषयाचे 5-5 क्वेश्चन आम्ही तयार करून आहे ना आम्ही सबमिट केलेले आहेत. तर आम्ही काय केले की एका विषयाचे प्रत्येकाला आमच्या बॅचमध्ये प्रत्येकाला एक एक क्वेश्चन दिलेला आहे, आन्सर आणि क्वेश्चन ते करण्यासाठी. हा आता चौधरी साहेब एक 2 मिनिटात तुमच्याकडे येतो. विठ्ठल मेंढे काहीतरी बोलतात, 1-2 मिनिटं. हा बोला. हा तर आम्ही लघुतरी क्वेश्चन ना पूर्ण तयार झालेले सांगते. लघुतरी क्वेश्चन फक्त मॅडमला सबमिट करायचे आहेत आणि त्यांच्याकडून लघुतरी क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहेत. बरोबर. ओके. आता मला एक प्रश्न असा आहे की सर दीर्घोत्तरी क्वेश्चन प्रत्येक असाइनमेंट मध्ये एका विषयाचा एक दीर्घोत्तरी आणि एक लघुत्तरी असे 2 क्वेश्चन आपल्याला एका विषयाचे असाइनमेंट तयार करून आपल्याला सबमिट करायचे आहेत. बरोबर ना सर? अगदी बरोबर. आम्ही अशी तयारी केली आहे आमच्या इथे निवडणुकीचा. फक्त आता काय करायचं की देवाणघेवाण करायची फक्त राहिली 45 आणि 46 मध्ये. ही देवाणघेवाण जी आहे ना ही 2 CR मध्ये होईल फक्त. हो तयार करणार आहे. हा 2 CR करतील आणि दोघांच्याकडे 2 सेट मिळाले. हा 1-2 मिनिटं येतो मी तुमच्याकडे. 1-2 मिनिटं. म्हणजे सायली ताटेंच्याकडे दीर्घोत्तरीचे प्रश्न त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. लघु उत्तरीचे प्रश्न चौधरी साहेब त्यांच्याकडे देतील. ओके. म्हणजे त्यांच्याकडे 6 सब्जेक्टचे 2 सेट तयार होतील, एक लॉंग क्वेश्चन आणि एक शॉर्ट क्वेश्चन. त्यातला प्रत्येक पार्टिसिपेंटला एक उचलायचा प्रश्न लॉंग क्वेश्चन आणि एक शॉर्ट क्वेश्चन उचलायचा पहिल्या विद्यार्थ्याला द्यायचा, दुसरा उचलायचा दुसऱ्या विद्यार्थ्याला द्यायचा. अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार. क्लिअर आहे? हो बरोबर. तसंच 46व्या बॅचचे अविनाश चौधरी पण तसंच करतील. एक दीर्घोत्तरी आणि एक लघुत्तरी प्रश्न तुमच्या बॅचमध्ये 46व्या बॅचमध्ये प्रत्येकाला एक एक प्रश्न दिला जाईल. ओके. हा आता बोला पुढे.
बरोबर सर. हा ते आम्हाला आणि ते काय केलं की आम्ही बोला सर. हा ते तयार करून आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक विद्यार्थी काय करेल मग की समजा माझा सब्जेक्ट आहे MIS अँड कम्प्युटर ऍप्लिकेशन, तर त्याचा एक दीर्घोत्तरी आणि एक लघुत्तरी प्रश्न त्याचं नोट तयार करेल. ठीक आहे, ती नोट तयार करून तुम्हाला त्याची हार्ड कॉपी सबमिट करायची आहे आपल्याला. आता मगाशी आमचं म्हणजे चौधरी साहेबांचा फोन आला होता मला आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन असं त्यांच्या बोलण्यातनं आलं की लोकांना ते हँड रिटन पाठवायचं आहे का टाईप केलेलं पाठवायचं आहे, ही एक शंका लोकांच्या मनामध्ये आहे. ऍक्च्युली म्हणजे ह्या बॅचच्या आधीपर्यंतची सिस्टम अशी होती की असाइनमेंट या हँड रिटन आपण मागत होतो, पण आता आपण थोडंसं त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघतोय. म्हणून आपण आता काय करतोय, ह्या पर्टिक्युलर ह्या एक्सरसाइज पुरतं तुम्ही ते तयार करा, नोट त्या तयार करा, ते टाईप करून घ्या व्यवस्थित मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये. त्याचा फॉन्ट काय असला पाहिजे, स्पेसिंग कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहेत बघा. ह्या असाइनमेंट म्हणून जो दिलेला आहे असाइनमेंट इन्स्ट्रक्शन्स या फाईलमध्ये तुम्हाला मिळेल. तो फॉन्ट कुठला असला पाहिजे, किती साईजचा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, नाहीतर मी ते रोमन आणि 12:6 काहीतरी साईज दिलेली ना सर असाइनमेंट मध्ये. हो बरोबर, त्या साईज मध्ये पाहिजे ना आपल्याला. टाइम्स न्यू रोमन 12 साईज फॉन्ट मध्ये ठेवा. ओके ओके, चालेल ना सर. आणि ते मराठीमधनं करायचंय आपल्याला. हो हो, मराठीमध्ये. मराठीमधनं पर्पज त्याचा हा आहे की ह्या सगळ्यात तुम्ही 30 जणांनी हे 30 प्रश्न तयार केले की ते सगळ्यांच्या बरोबर आपण नंतर शेअर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला 30 मराठीमध्ये प्रश्न मिळतील, उत्तर थोडक्यात. हा सगळ्यात महत्वाचा फायदा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की ह्याच्या संदर्भातल्या तुमच्या काहीही शंका असतील तर डायरेक्ट मला विचारा. ओके सर, नक्की नक्की. हा, तुमच्या कोऑर्डिनेटर भगवती मॅडम आहेत मला माहिती आहे, पण हा जो एक एक्सरसाइज आहे हा कोऑर्डिनेट मी करतोय. त्यामुळे तुम्हाला कुणालाही काही जर शंका असेल या संदर्भातली तर ग्रुपवरती पोस्ट करा किंवा मला कॉन्टॅक्ट करा. चालेल, नक्की सर. सर, आपण जे क्वेश्चन्स आपण हे बनवून टायपिंग करून हे फक्त आपल्याला क्वेश्चन्स करायचे की क्वेश्चन आन्सर करायचे? दोन्ही करून आपण क्वेश्चन आणि आन्सर, आम्ही काय करतो क्वेश्चन आणि आन्सर करून आपले तुम्हाला सबमिट करू ना. अगदी बरोबर आहे, नुसतं क्वेश्चन करून उपयोग काय त्याचा. मग तेच ना, क्वेश्चन आणि आन्सर प्रत्येक विषयाचे 30 क्वेश्चनचे आन्सर हे तुम्हाला पूर्णपणे सबमिट केले जातील, दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी. प्रत्येकाला जो प्रश्न मिळेल दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी, हा प्रश्न तुम्हाला जो मिळेल पहिल्या त्या प्रश्नाचं मराठीत तुम्हाला करावं लागेल ट्रान्सलेशन. ओके, आणि त्याचं उत्तर म्हणजे त्याची नोट जी आहे ती पण तुम्ही मराठीमध्ये तयार करणार. म्हणजे तुमचं दीर्घोत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तर आणि लघुत्तरी प्रश्न आणि लघुत्तर हा सेट तुमचा तयार होईल. तो आपल्याला सबमिट करायचा आहे असाइनमेंट म्हणून. ओके सर, चालेल ना, चालेल. हा, चौधरी साहेब बोला आता. तर काय आहे की आपले 4 विषयाचे 3 विषय ते तयार झालेले प्रश्न आपल्या ग्रुपमध्ये शेअर केले होते लघुत्तरी. बरोबर, काही मॅडमचा मला फोन होता काय की 2-3 दिवस हॉस्पिटलच्या गडबडीत असल्यामुळे झालेले प्रश्न 3 विषयाचे पण झालेले आहेत, म्हणजे एकूण 6 विषयाचे. तर उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना मी सगळे प्रश्न त्यांना शेअर करतो. तेच प्रश्न मी तुमच्याशी पण शेअर करतो लघुत्तरीच्या बाबतीत. बरोबर, त्यांच्याकडून मला तर दीर्घोत्तरी मिळाले, दीर्घोत्तरी लघुत्तरी मग तुमच्याकडे शेअर करून आमच्या दोघांमध्ये जे काही डिस्कशन होईल त्याप्रमाणे तुमच्याशी शेअर करून त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मग त्याप्रमाणे दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी या पद्धतीने आपल्याला ते प्रश्न डिवाइड करता येतील. हॅलो, हा बोला ऐकतोय, बोला. नाही, त्याप्रमाणे शेअर करता येईल आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे आपण वेळेत तुमचं जे काही असाइनमेंट आहे वेळेत देता येईल तुम्हाला. हॅलो, हा, तुम्हाला हॅलो, हा बोला. नाही बोला, तुम्हाला बोला. तुमचे प्रश्न तयार करायला खूप वेळ लागला तुम्हाला, अजून प्रश्नच तयार होत आहेत तुमचे. नाही, प्रश्न तयार झालेले 3 विषय ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत, ते मी शेअर केले ग्रुपवर आणि त्याप्रमाणे
तीन विषयाचे झालेले आहेत, फक्त मी तो उद्या समोर करतो. नाही कसं आहे काय प्रश्न तो नाही. नाही कसं आहे माहितीये का, हे प्रश्न तुम्ही ग्रुपवरती शेअर करू नका. मी तुम्हाला खूप क्लिअर सांगितलं होतं की हे प्रश्नाचा जो संच आहे हा 6 जणांच्याकडनं घेऊन हा सीआर म्हणून तुमच्याकडे आले. 6 सब्जेक्टचे प्रश्न तुमच्याकडे आले. हे तुम्ही सीआर शेअर करा. ग्रुपवरती शेअर करू नका. पहिल्यांदा 2 सीआर ना त्याच्याबद्दल क्लॅरिटी पाहिजे की हे बरोबर तयार झाले प्रश्न. 6 सब्जेक्टचे प्रश्न तयार झाले. मग हे 2 सीआर मध्ये शेअर करा. म्हणजे 45वी बॅचचे सीआर तुमच्या बरोबर शेअर करतील आणि तुम्ही लघुत्तरी प्रश्न त्यांच्या बरोबर शेअर करा. म्हणजे तुमच्या प्रत्येकाकडे 2 सेट तयार झाले. मग त्याचं अलोकेशन तुम्हाला एक एक्सेल शीट बनवून तयार करावं लागेल की रोल नंबर 1 ला हा लॉंग क्वेश्चन हा शॉर्ट क्वेश्चन, रोल नंबर 2 ला हा लॉंग क्वेश्चन हा शॉर्ट क्वेश्चन, असं तयार केल्यानंतर मग ती एक्सेल शीट तुम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करा. म्हणजे प्रत्येकाला लक्षात येईल की मला कुठला प्रश्न आलाय. मला वाटतं आता तर क्लिअर आहे काय. हा आता क्लिअर आहे मी सांगतोय ते. हा बोला एकदम क्लिअर. हा आता या पलीकडे अजून काही प्रश्न असतील तर विचारा. आता मला असं वाटतंय की अजून ते प्रश्नच सगळ्यांच्या पर्यंत पोहोचले नाही ह्याचा अर्थ. कारण मला त्याचा अपडेट काही मिळाला नाहीये. पण सर 46 नंबरचे आपल्या याच्यावर टाकलेले आहेत सर. आम्ही आमच्या ग्रुपवर टाकलेले आहे. जर पाहिजे असेल तर चौधरी साहेब आपल्याला टाकतील देतील ते. नाही ऐका, मी पुन्हा तेच सांगतोय की हे ग्रुपवरती तुम्ही टाकू नका. त्याच्यामुळे कन्फ्युजन वाढेल लोकांच्या मनामध्ये. हे 2 सीआरच्या मधलं कम्युनिकेशन आहे फक्त. हे सेट तयार करण्याचं काम जे आहे फक्त 2 सीआर मधलं काम आहे. मग सीआर कडे 2 सेट आल्यानंतर त्यांनी काय करायचं, एक एक्सेल वर्कशीट आहे. तुम्हाला एक्सेल वर्कशीट पण ऑलरेडी शेअर केलेली आहे. त्या एक्सेल वर्कशीट मध्ये काय करायचंय, रोल नंबर समजा 4501 तर 4501 त्यांचं नाव आणि त्यांना आलेला लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन. रोल नंबर 4502 त्यांना आलेला लॉंग क्वेश्चन शॉर्ट क्वेश्चन. ही एक्सेल शीट बनवा आणि ती एक्सेल शीट शेअर करा सगळ्यांच्या बरोबर. हा आणि ही एक्सेल शीट शेअर केल्यानंतर प्रत्येकाला कळेल की त्यांनी कुठला प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे आणि मग त्याचं काम त्याच्यानंतर सुरू होईल. आता प्रॉब्लेम कसा आहे की हे काम सुरूच झालं नाही याचा अर्थ अजून. बरोबर आहे ना, प्रश्नच त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही तर कुठनं ते तयार करणार नोट त्याची. प्रश्न पोहोचले तर उत्तर दिले कलेक्शन करून घेतो. बोला सर बोला. आज चौधरी साहेबांनी ना आम्हाला प्रत्येकाला एक क्वेश्चन प्रत्येक विषयाचे दिलेले आहेत आमच्या याच्यामध्ये. ते फक्त शॉर्ट क्वेश्चन आले असतील ना तुम्हाला. ते फक्त शॉर्ट क्वेश्चन आले असतील ना. हो फक्त शॉर्ट क्वेश्चन आले. तरी नाही आलेले. हा मग तेच तर म्हणतोय. बर म्हणजे अर्ध काम झालंय थोडक्यात. हो 50% काम झालेले आहे सर आपलं. बर ठीक आहे. मला ऍक्च्युली असं अपेक्षित होतं की हे 2 सीआर मधलं कम्युनिकेशन झाल्यानंतर हे अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन. मी ते सगळं लिहिलंय त्या एक्सरसाइज डॉक्युमेंट मध्ये. ठीक आहे, हरकत नाही. तुमचं जर काम त्याच्यावरती सुरू असेल ऑलरेडी तर आता मी सांगितलं त्याप्रमाणे करा आणि ती एक्सेल शीट शेअर करा सगळ्यांच्या बरोबर. म्हणजे त्यांना त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. सर आम्ही आमच्या सीआर कडे ना सर्व क्वेश्चन पेपर क्वेश्चन आन्सर देतोय आणि ते एकत्र करून मग आपल्याला देतील ते. ठीक आहे, ज्या आपल्या पद्धतीने एक्सेल शीट मध्ये पाहिजे ना त्या पद्धतीने ते करून देतील आपल्याला. नाही एक्सेल शीट मध्ये फक्त प्रश्न त्यांनी द्यायचे. त्याची असाइनमेंट जी नोट बनेल ती नोट तुम्ही डायरेक्ट पाठवा आम्हाला. तुम्हाला सीआरला पाठवायची असेल तर सीआरलाही पाठवा, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते सीआरचं काम वाढेल त्याच्यामध्ये.
म्हणजे त्यांना तो ट्रॅक ठेवायला लागेल की 30 लोकांची असाइनमेंट आली की नाही बघायला लागेल त्याच्यामध्ये. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळं एकदा ते प्रश्न तयार झाले आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं की सीआरचा रोल तिथं संपला. म्हणजे त्यांनी फक्त पुढे लोकांना पुश करत राहायचं की हे झालं का. ओके ओके. कारण नाहीतर मग त्यांना हेच काम राहील प्रत्येकाचं, असाइनमेंट कलेक्ट करणं, पाठवणं. तर त्यांचं काम थोडं हलकं व्हावं म्हणून आपण ती तशी अरेंजमेंट केलेली आहे. तर हे तुमचं डॉक्युमेंट एकदा तयार झालं, म्हणजे एक शॉर्ट क्वेश्चन आणि एक लॉंग क्वेश्चन हे तयार झालं की त्याचा मेल तुम्ही आम्हाला करा डायरेक्ट. पाहिजे तर सीआर ना कॉपी ठेवा त्याची, काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही त्याचा ट्रॅक ठेवू की रोल नंबर 4501 ची असाइनमेंट आली, 4502 ची आली का नाही, 3 ची आली का नाही, 4 ची आली का नाही. तुम्हाला जी डेडलाईन दिलेली आहे त्या डेडलाईन प्रमाणे तुम्ही सबमिशन करा. ओके सर. अजून काही शंका आहे का विचारात? ह्या एक्सरसाइजच्या पार्ट मध्ये काही अजून शंका आहे का? हे इथं सगळं दिलंय बघा. प्रत्येक सब्जेक्टचा कोड काय आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे. आता तुमची ज्यावेळी असाइनमेंट तयार होईल त्यावेळी तुम्ही काय करायचं, CMARD, समजा CMARD ची असाइनमेंट तुम्ही देताय, CMARD_ आणि तुमचा रोल नंबर, समजा 4501 हा तुमचा रोल नंबर आहे, तर CMARD_4501 असं त्या फाईलला नाव द्यायचं आणि आम्हाला मेल करून टाकायचं त्याचे. कोऑपरेटिव्ह लॉची असाइनमेंट असेल तर CLA_4501 असं त्या फाईलचं नाव करायचं तुम्ही आणि पाठवून द्या आमच्याकडं. म्हणजे त्या 30 लोकांच्या असाइनमेंट आल्या की आम्ही ते एका फोल्डर मध्ये ठेवू. सर प्रत्येक सब्जेक्टचे एक हे करावं लागेल की एकत्र साईज सब्जेक्टचे दिवे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी 6 फाईल वेगळ्या वेगळ्या पाठवायचे. ओके ओके. एक लक्षात घ्या की तुम्ही असं खिचडी करू नका, सगळ्या असाइनमेंट एकत्र करू नका. ओके सर. मी तुम्हाला आता काय सांगतोय लक्षात घ्या. कारण माझ्या सब्जेक्टची असाइनमेंट माझ्याकडे चेकिंगला येईल, अकाउंट्स अँड ऑडिटची दुसऱ्याकडे जाईल, नॉन क्रेडिटच्या फॅकल्टीकडे जाईल. त्यामुळे ते सगळं एकत्र करू नका तुम्ही. मी तुम्हाला आता काय सांगतोय ते लक्षात घ्या. तुमची कोऑपरेटिव्ह मुवमेंट ही पहिल्या सब्जेक्टची असाइनमेंट असेल तर CMARD_ आणि तुमचा रोल नंबर 4501 समजा, ते त्या फाईलचं नाव राहील तुमच्या त्या असाइनमेंटचं. म्हणजे तुम्ही काय करणार, तुमच्या 6 सब्जेक्टच्या 6 फाईल्स तुम्ही अटॅच करणार आणि पाठवणार आम्हाला. ओके ओके. म्हणजे आम्ही त्या 6 फाईल 6 फोल्डर मध्ये टाकून त्या फॅकल्टीला ते चेक करायला देणार, कारण त्याला 20 मार्क आहेत, लक्षात घ्या. हा, तुम्ही ते एकाच फाईल मध्ये घालून पाठवलं तर ते अडचण होईल त्याची. क्लिअर आहे का काय सांगतोय मी ते? हो हो बरोबर. हा, एकत्र करू नका, एकत्र करून पाठवू नका. नाही, सेपरेट करून पाठवा सर. 6 सब्जेक्टच्या 6 फाईल्स तयार होतील प्रत्येकाच्या. हो. हा, आणि त्या तशा करून पाठवा. चालेल. हा, अजून काय प्रश्न आहे? चौधरीजी आणि ताठे मॅडम दोघांना क्लिअर आहे का? मी काय सांगितलं ते क्लिअर झालं का दोघांना? ओके. बाकीच्या मंडळींना काय विचारायचं असेल तर विचारा. सर मी आपला व्हिडिओ हे करण्याचा प्रयत्न केला मी, पण आपण जेव्हा मी स्क्रीन रेकॉर्डर हा जो ऍप आहे त्याद्वारे मी करण्याचा प्रयत्न केला, पण काय होतं की साऊंड आहे ना, व्हिडिओ शूट होतो, स्क्रीन शूट मोबाईल स्क्रीन वरती तो शूट होतो, परंतु तो हे होत नाहीये. म्हणजे आवाज आहे ना त्यातला, साऊंडिंग आहे ना, साऊंडिंग आवाजच येत नव्हता त्याच्यामध्ये, व्हिडिओ मध्ये आवाजच नाही येत, पूर्ण आवाज बंद होतो.
मोबाईल त्या प्रॉब्लेम आहे म्हणून मोबाईलवर करताय का तुम्ही? हो मोबाईलवरती करण्याचा प्रयत्न केला होता. नाही, मी तुम्हाला हे सजेस्ट करत होतो की तुमच्याकडे ज्याच्याकडे लॅपटॉप असेल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, त्याच्यावरती तुम्हाला मी ते सॉफ्टवेअर पण सांगितलं होतं. वोको स्क्रीन नावाचं सॉफ्टवेअर आहे. तर ते सॉफ्टवेअर तुम्ही वापरून रेकॉर्डिंग करू शकता, स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकता. अगदी प्रॉपर रेकॉर्डिंग होतं त्याचं. आता मी आजचा सेशन मी रेकॉर्ड करतोय, मी तो शेअर करतो तुम्हाला, बघा कसा वाटतोय. आज आपली जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेचं रेकॉर्डिंग करतोय मी आज मुद्दाम. हो चालेल सर. तर ते रेकॉर्डिंग तुम्ही बघा आणि तशा पद्धतीचं रेकॉर्डिंग तुम्हाला करता येईल. आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला ही सूचना केली होती की तुम्हाला प्रत्येकाला रोज करत बसण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ही गोष्ट ठरवून घ्या की आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग कोण करेल, उद्याच्या दिवसाचं रेकॉर्डिंग कोण करेल, एकाने जबाबदारी घ्या. सर यामध्ये एक शंका अशी होती की प्रत्येक आता सर्व जॉबवाले आहेत, जॉबला असल्यामुळे आणि वर्किंग आवर्स मध्ये सर्व लेक्चर आणि हे असल्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल्स आहेत, लॅपटॉप किंवा असे काय कुणाकडे नसल्यामुळे आपले जे लेक्चर आता तुम्ही जो युट्यूब वरती जे शेअर केले होते की व्हिडिओ, ते आम्ही काय करतो की गाडीमध्ये ट्रेन मध्ये बसताना कमीत कमी कानामध्ये ऐकण्याची आहे सर, आम्ही ते ऐकत राहतो, रीडिंग हे करतो, ऐकण्याचे काम करतो ते व्हिडिओज. त्यातून बरेचसे माहिती मिळते, नॉलेज मिळतं त्यातून बरेचसं. पण आता हे जे नाही की लेक्चर जेव्हा प्रॉपरली आपण लेक्चर करतो त्यावेळेस खूप अडचणी खूप हे होतात. तर त्यातून आपण म्हणतो ना स्क्रीन हे करणं तेवढं पॉसिबल होऊ शकलं नाही सर. नाही, मी काहीतरी वेगळं तुम्हाला सांगत होतो की तुमच्यापैकी एकानं कोणीतरी रोजची एक दिवसाची जबाबदारी घ्यायची. त्या दिवशी तुम्हाला पीसीचा किंवा लॅपटॉपचा ऍक्सेस पाहिजे. हे प्रत्येकानं थोडी जबाबदारी जर उचलली तर हे होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आजची जबाबदारी तुमच्याकडे आहे, विठ्ठल मेंढेंच्याकडे आजची जबाबदारी आहे, तर आजचा दिवस तुम्ही ऍडजस्ट करायचं काहीतरी की तुम्ही तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असला पाहिजे, तुम्ही जिथं लेक्चर अटेंड करणार तिथं, आणि तिथं बसून सॉफ्टवेअर वापरून ते रेकॉर्डिंग करायचं आणि शेअर करायचं बाकीच्या. ओके, तुम्ही एक दिवस पण स्पेअर करू शकणार नाही असं मला नाही वाटत होऊ शकेल. तेवढं मात्र तुम्हाला करावं लागेल की एक दिवस तुम्हाला कुठला तरी स्पेअर करावा लागेल तुमच्या, म्हणजे 30 दिवसानंतर तुमचा टर्न परत एकदा येईल. आता दुसऱ्या दिवशी समजा रवींद्र घोगरेंचा नंबर आहे, मग त्यांनी त्या दिवशी त्यांची जबाबदारी की त्यांनी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरून ते रेकॉर्डिंग करायचं आणि इतरांच्या बरोबर शेअर करायचं. असं तुम्ही प्रत्येकाला जबाबदारी द्या. आता लकीली ह्याच्यामध्ये 45 आणि 46 बॅच पॅरलली सुरू आहे, त्यामुळे 30 नाही तुम्हाला 60 लोकांचा सेट आहे. त्यामुळे तुम्ही आज जर जबाबदारी घेतली तर तुम्ही तुमचा 61व्या दिवशी तुमचा नंबर येईल परत. म्हणजे थोडक्यात एका टर्म मध्ये एकदाच तुमचा नंबर येईल, एकदा किंवा फार फार तर 2 दिवस. तेवढं तर तुम्ही रजाई घेऊ शकता अगदी तुमच्या मनात आलं. नाही, मला असं म्हणायचंय की हे तुम्ही थोडंसं त्या अँगलनं बघा. म्हणजे हे अवघड नाही आहे, पण तुम्ही एकत्रित जर याच्यावरती काम केलं तर ह्या गोष्टी शक्य आहेत. नक्की सर, प्रयत्न करू आम्ही. पण ह्याच्यासाठी कोऑर्डिनेशन खूप तगडं पाहिजे तुमच्याकडं. म्हणजे तुमचे जे सीआर आहेत ते सीआरनी किंवा त्यांना कोणीतरी मदत करा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की एकानेच ती पूर्ण जबाबदारी घ्यायची. सीआर करा आणि त्याच्याबरोबर आणखीन एक सीआर त्याच्यामध्ये, म्हणजे सीआर 2 होतील थोडक्यात. असं जर तुम्ही थोडंसं एक कोऑर्डिनेशन केलं प्रॉपर तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आमच्याकडे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे मॅनपॉवर नाही अनफॉर्च्युनेटली. आम्ही 3 फॅकल्टी आणि डायरेक्टर म्हणजे 4 फॅकल्टी आणि सपोर्टिंग स्टाफ पण तेवढा 4च आहे आमच्याकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत आमच्या लेवलवरती. म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग करा, ते पोस्ट करा, आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे शक्य होत नाहीत. म्हणून हे कोलॅबरेटिव्ह जर आपण केलं काम तर हे पॉसिबल आहे असं मला वाटतंय. ओके, नक्कीच आपण काय प्रयत्न करूया. तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल काही विचारायचं, असाइनमेंट, आता एक्सरसाइज बद्दल अजून काही शंका आहे का कोणाची? कारण आपला वेळ पुढे चाललाय खूप. आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे. प्रोजेक्ट
त्या प्रोजेक्टच्या संदर्भातलं पण डॉक्युमेंट आपल्याला पाठवलेलं आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येकाचे प्रोजेक्ट गाईड कोण आणि तुमचे विषय ह्याचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. ते बघितलं का सर्वांनी? हो बघितलं ना सर. हा, तुमचा विषय काय आहे तुम्हाला क्लिअर झाला? हो हो. हा, आता तो भाग जर क्लिअर असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं काम लवकरात लवकर सुरू करावं लागेल. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोजेक्टच्या गाईडलाईन्स पण दिलेल्या आहेत बघा, की तुमचा प्रोजेक्ट कसा पाहिजे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सॅम्पल प्रोजेक्ट इथं आहे, ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या. ओके सर. हे बघा, हा सॅम्पल प्रोजेक्ट अपलोड केलेला आहे आपण ऑलरेडी. तुमचा प्रोजेक्टचा फायनल शेप हा असा असला पाहिजे. आता त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे, तर त्याचा फॉर्मॅट पण इथं दिलेला आहे. म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला तुम्हाला एक विषय दिलाय, त्या विषयावरती आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्याचा सविस्तर फॉर्मॅट आपण इथं दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की आपल्याला हा फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये कव्हर पेज असेल, कंटेंट्स असतील, डिक्लेरेशन असेल. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. हे बघा, इथं खाली त्याचा पूर्ण फॉर्मॅट आहे. म्हणजे तुमचं कव्हर पेज कसं पाहिजे, कंटेंट कसं पाहिजे, हे सगळं स्लाइड नाही दिसत आहे. नाही दिसत आहे का? एक मिनिट, एक सेकंड. मी स्क्रीन शेअर करायचं विसरलो होतो. एक मिनिट दाखवतो. ते तुमच्या गुगल ड्राईव्ह वरती आहे डॉक्युमेंट, तुम्ही बघून घ्या. हा, आता शेअर झालंय का बघा? नाही सर आता स्क्रीन शेअर. हा, आता हे प्रोजेक्ट फॉर्मॅट इंग्लिश हे जे डॉक्युमेंट आहे हे आपल्याला रेफर करायचंय. ह्याच्यामध्ये तुमचा प्रोजेक्ट कसा असला पाहिजे हे संपूर्ण त्याचं स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये कव्हर तुम्हाला काही करायचं नाही विशेष. तुमचं सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते इथं आहे, कंटेंट्स मध्ये. हा प्रोजेक्ट रिपोर्टचा हा जो भाग आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा जो भाग आहे, कारण हा सगळा पार्ट तुम्हाला रेडीमेड दिलेला आहे ऑलरेडी. तुमचं काम खरं इथं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला एक विषय दिलाय. तर समजा एखाद्याला भारत इंटरफेस फॉर मनी, म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. समजा एखाद्याला भारत इंटरफेस फॉर मनी असं प्रोजेक्ट आहे. तर कन्सेप्ट काय आहे, पहिल्यांदा तो कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे आपल्याला. म्हणजे त्याच्यावरचं लिखाण करायचं आहे. एक्सप्लेन करायचं म्हणजे तोंडी नाही. हे सगळं प्रोजेक्ट म्हणजे लिखित स्वरूपात आहे. म्हणजे तुम्हाला टाईप करायचं आहे सगळ्या गोष्टी. तर भारत इंटरफेस फॉर मनी हा कन्सेप्ट काय आहे ह्याचे तुम्हाला एक 3-4 पेजेसचं नोट बनवायला लागेल. त्यानंतर इम्पॉर्टन्स, ह्याचं महत्व काय आहे, भारत इंटरफेस फॉर मनी ह्याचे फायदे काय आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, ह्याचे डिटेल्स तुम्हाला इथं तयार करायचे. त्यानंतर हे तुमच्या बँकेमध्ये जर इम्प्लिमेंट केलं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या IT वाल्या माणसाबरोबर, म्हणजे मी हे माझ्या सब्जेक्टचं सांगतोय बरं का, तुमचे इतर सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला टॉपिक कुठला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर त्या टॉपिकशी रिलेटेड तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काय चालू आहे. समजा एखाद्याला HR पॉलिसी आला असेल तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये HR पॉलिसी काय आहे, स्टेटस आहे. इथं तुम्ही काय लिहाल की HR पॉलिसीचा कन्सेप्ट तुम्ही सांगाल, नंतर त्याचं महत्व इथं सांगाल. त्यानंतर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्याची परिस्थिती काय आहे ते इथं लिहाल. त्यानंतर त्याचे फायदे काय आहेत ते इथं लिहाल. आणि सगळ्यात महत्वाचे त्याच्यामध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनचे पुढचे प्लॅन काय आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या संस्थेमधल्या कन्सर्न डिपार्टमेंट बरोबर चर्चा करून या सगळ्या गोष्टी तयार करायच्या. तुम्हाला जो विषय आला असेल त्या विषयावरती ही माहिती तुम्हाला तयार करायची. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट रेफरन्सेस, म्हणजे तुम्ही ती माहिती कुठून घेताय याचे रेफरन्सेस तुम्हाला सगळ्यात शेवटी द्यायचे असतात. तर प्रोजेक्ट तयार करण्याची प्रक्रिया मी तुम्हाला आता इथे सांगितली, हे कसं आपल्याला अप्रोच करायचं आहे प्रोजेक्ट. ह्या प्रोजेक्टला लक्षात ठेवा की ह्या प्रोजेक्टला 150 मार्क आहेत.
आणि 50 मार्क तुम्हाला त्याच्या वायवासाठी असतात. त्यामुळं 200 मार्क तुम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी आहे. त्यामुळे उगीच कुठलं तरी इकडचं तिकडचं कॉपी करून करू नका. ह्याच्यावरती व्यवस्थित काम करा, तुम्हाला जर व्यवस्थित मार्क मिळवायचे असतील याच्यामध्ये तर. आणि ह्या संदर्भात तुम्ही जे काही काम करताय ते तुमच्या गाईड बरोबर संपर्कात राहा. हे संपर्कात राहत असताना तुम्ही जे काही काम करताय ते मेलवरती पाठवत राहा सातत्याने. दर आठवड्याला एक मेल करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचे गाईड जे असतील ते बघतील की तुमचं काय काम चालू आहे त्याच्यावरती आणि तुम्हाला त्याप्रमाणे मार्गदर्शन करतील. ऍक्च्युली तेच एक्सपेक्टेड आहे. अगदी लास्ट मिनिटला येऊन तुम्ही, बऱ्याच वेळा आमच्याकडे असं झालंय की लास्ट मिनिटला येऊन डायरेक्ट फायनल प्रिंटआउटच आमच्या हातात देतात. सही त्याच्यावरती होणार नाही, मार्क मिळणार नाहीत तुम्हाला. कारण प्रोजेक्टचा पर्पज काय आहे, तर तो प्रोजेक्ट तुम्ही जो तयार करताय तो तुमच्या गाईड सोबत तुम्हाला चर्चा करायची आहे. फोनवरती नाही होऊ शकणार प्रत्येक वेळी, कारण आम्ही क्लासेसमध्ये असू, आमचे दुसरे काही कामामध्ये असू, प्रत्येक वेळी तुम्ही फोन केला आणि तुम्हाला त्याच्यावरती रिॲक्शन आमची मिळेल असं नाही. तुम्ही मेलवरती कम्युनिकेशन ठेवा तुमच्या प्रोजेक्टचं. तुम्हाला जे डॉक्युमेंट आम्ही शेअर केले त्याच्यामध्ये प्रत्येक फॅकल्टीचा मेल आयडी आहे, म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट गाईडचा मेल आयडी त्याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही जे काही काम कराल या फॉर्मॅटमध्ये करा पहिली गोष्ट, आणि ते डॉक्युमेंट तुम्ही सतत तुमच्या गाईड बरोबर चर्चा करा, म्हणजे पाठवत राहा, त्यांचा फीडबॅक घ्या. आणि विश्वास ठेवा की हे असं जर तुम्ही काम कराल तर तुमचा उत्तम पद्धतीचा प्रोजेक्ट त्याच्यामधनं तयार होईल आणि तुम्हाला चांगला स्कोर त्याच्यामध्ये करता येईल आणि एक तुम्हाला समाधान लाभेल त्याच्यामधनं की हा, मला जो विषय दिला होता त्या विषयावरती मी चांगल्या प्रकारे माहिती काढली. आता मी माझ्या विषयामधले बरेचसे सब्जेक्ट हे IT शी रिलेटेड दिलेत तुम्हाला. कुणाला युनिफाईड पेमेंट इंटरफेस वरती दिलंय, कुणाला भीम वरती दिलंय, कुणाला रुपे कार्ड वरती दिलंय. आता हे आपल्या सब्जेक्ट मध्ये तर नाही येत कुठं, पण तुम्ही ह्याचा एक वेगळा अभ्यास तुमचा या प्रोजेक्टच्या निमित्तानं होईल आणि हा अभ्यास तुमच्या बँकेमध्येच कामाला येईल, म्हणजे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला त्याच्यामधनं मिळेल. तर प्रोजेक्ट करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवा. हे प्रोजेक्टचं फॉर्मॅट मी तुम्हाला इथं सांगितलं, त्याचं पूर्ण डिटेल्स इथं दिलेले आहेत की तो कुठल्या फॉन्ट मध्ये पाहिजे. हे बघा इथं टाइम्स न्यू रोमन 12 मध्ये पाहिजे, स्पेसिंग किती पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये दिले. साधारणतः 30 पेजेस तरी मिनिमम त्याच्यामध्ये पाहिजे असं म्हणलेलं आहे. तर हे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही सविस्तरपणे वाचा एकदा. काही शंका असतील तुम्हाला तर ग्रुपवरती चर्चा करा किंवा कन्सल्ट गाईडला तुमच्या मेल करा. या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, पण हे तुम्ही वाचतच नाही आणि अनफॉर्च्युनेटली नंतर मग या सगळ्या अडचणी निर्माण होतात. आता ह्या एक्सरसाइज असेल किंवा हे प्रोजेक्टच्या गाईडलाईन्स असतील, तुम्हाला अलॉट केलेले टॉपिक्स असतील, हे डॉक्युमेंट आम्ही जे शेअर करत असतो ते वाचा तरी निदान काय त्याच्यामध्ये दिलंय ते. तुम्ही वाचला तर तुम्हाला शंका येतील. तर ह्या गोष्टी वाचून घ्या आणि काय तुमचे प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि सॅम्पल प्रोजेक्ट मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. प्रोजेक्टचा फॉर्मॅट मी तुम्हाला आता दाखवला कसा फॉर्मॅट पाहिजे, आणि जो रिपोर्ट तुमचा फायनली तयार होईल तो रिपोर्ट हा अशा फॉर्मॅटमध्ये तयार होईल. त्याचा फायनल शेप प्रोजेक्टचा तुमच्या अशा पद्धतीचा असेल. हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळं तुम्हाला काही फार करायचं नाही, फक्त ह्याला फॉलो करा. इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर मराठीमध्ये तयार करा. लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला मराठीमधनं तयार करायचं असेल तर मराठी करा, इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंग्लिश करा, पण फॉर्मॅट हा ठेवा, त्याचं स्ट्रक्चर हे ठेवा. ठीक आहे. आता काय प्रश्न असेल तर विचारा. प्रोजेक्ट बद्दल मी तुम्हाला सांगितलंय, एक्सरसाइज असाइनमेंट बद्दल मी तुम्हाला सांगितलंय. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर विचारा. आणखीन एक माझी सगळ्यांना विनंती होती की आम्ही ज्यावेळी काही एखादा मेसेज पोस्ट करतो ग्रुपवरती, त्याचा काहीतरी प्रतिसाद द्या. हो वाचलं, आम्ही नाही वाचलं, काहीतरी एक थम्स दाखवा. म्हणजे तुम्ही ते वाचलं हे आमच्या लक्षात येते. नॉर्मली काय होतं की आम्ही मेसेज पाठवतो आणि तो मेसेज तुम्ही वाचताय नाही वाचताय, तुम्हाला कळला नाही कळला, आम्हाला काहीच कळत नाही.
तर आम्ही ज्यावेळी कुठला एखादा मेसेज करतो, बघा समजा टाइम टेबल अपलोड केलं किंवा हे प्रोजेक्टचं डॉक्युमेंट अपलोड केलं किंवा एक्सरसाइज डिटेल्स अपलोड केले, तुम्हाला वेळ नसेल तर ऍटलिस्ट असं थंब तर दाखवा. हॅलो हा बोला. हॅलो सर. तर आन्सर पेपर आणि पेपर एक दिवसात द्यायचे आपल्याला असाइनमेंट वगैरे. त्या डेट दिलेल्या आहेत ना आपण त्या एक्सरसाइज. सबमिट झाले पाहिजे. हो, एक्सरसाइज डॉक्युमेंट जे तुम्हाला शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये डेट्स दिलेले आहेत. सगळं त्या डेटला सबमिट झाले पाहिजे. होय होय होय. ओके सर. नाही, त्याच्यामध्ये काही अडचण आली तर मला सांगा, तसं काही नाही आहे. म्हणजे एक 2-4 दिवस आपण इकडे तिकडे करू शकतो. म्हणजे आता आपण हा हे प्रायोगिक तत्वावरतीच आपण करतोय. ऍक्च्युली आपली असाइनमेंटची पद्धत वेगळी होती पहिल्यांदा, पण हे तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आपण थोडंसं वेगळं स्वरूप त्याला दिलंय. त्यामुळे एक 2-4 दिवस आपण त्याला हे करू शकतो, पण त्याच्या पुढे मात्र जाऊ नका. 2-4 दिवसाच्या पुढे जाऊ नका. नाही सर, नाही डेट वगैरे दिलं त्याच्यात एक्झॅक्टली बरोबर आहे. हा. हा. असाइनमेंट लिहिणं याच्यासाठी वगैरे थोडंसं लिहिलं तर होतं. तर तुम्हाला एक 2-3 दिवस इकडे तिकडे आपण करू शकतो. म्हणजे आता समजा मी 3 तारीख तुम्हाला दिली आहे, तर 3च्या ऐवजी आपण 5-6 करू शकतो. पण फार फार पुढे जाता येणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये. नाही पुढे नाही बरोबर. कारण ते सर तुम्ही एकदम बेस्ट प्लॅन बनवून दिला आहे. व्यवस्थित आम्हाला ते टायपिंग करून व्यवस्थित करून देण्याचं आहे ना, खूप एकदम चांगला आहे. नाही हे त्याच्यामध्ये चांगलं तुम्ही प्रोटेक्ट केलेले काही विषय नाही, म्हणजे थोडक्यात सगळ्यांना समजेल असं दिलेलं आहे. नाही हे यशस्वी करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर तुमचं मार्गदर्शन करून महत्वाचं आहे ना. नाही, मी माझ्या एंडनं खूप छान केलं. मी प्रयत्न करतोय. म्हणून आम्ही तेच करतो. नाही, माझ्या एंडनं मी प्रयत्न करतोय. फक्त मला ऍक्च्युली काय कम्युनिकेशन आपलं प्रॉपर होत नाहीये. आता मी ते एक्सरसाइजचं डॉक्युमेंट पोस्ट केल्यानंतर मला त्याचा अपडेटच काही मिळाला नाही, काय चाललंय नक्की. म्हणून मी काल का परवा शेवटी त्याच्या ग्रुपवरती पोस्ट केलं की बाबा काय चाललंय नक्की. जिल्हा बँकेचे विद्यार्थी त्याच्यामध्ये त्यामुळे काय थोडंसं किंवा अभ्यासक्रमाला किंवा रेंज नाही थोडंसं कम्युनिकेशन रेंज नसल्यामुळे नाही तुम्ही पुढे मागे होतंय थोडं काय चाललंय. नाही, पुढे मागे होऊ दे. मला काय म्हणायचंय, रेंज तुम्हाला नाही असं 24 तास तर होत नाही ना, कधीतरी तुम्ही रेंज मध्ये येताच की नाही. तर कसं होतं काय गेल्यानंतर घरी गेल्यानंतर तो वाद ठीक आहे मेल आलाय सरांचा तो पाहिला तो जर रेंज आल्यानंतर तो पण होतो ते माझ्यासाठी तेवढा वेळ भेटत नाही असं विषय होतो काही. आता ठीक आहे थोडंसं कळायला लागलं तर 10-15 दिवस चालू त्यामुळे थोडं सब्जेक्ट माहिती होईल थोडी. माझा म्हणण्याचा हेतू समजून घ्या की ठीक आहे, तुम्हाला आज रेस्पॉन्ड नाही करता आलं, उद्या करा, परवा करा, पण काहीच कम्युनिकेशन जर झालं नाही तर काहीच कळत नाही आम्हाला. माझ्या सांगण्याचा उद्देश तो होता. भगवती मॅडम जॉईन झालाय? यस सर. हाँ, मैंने आज थोड़ा सा सबको ये बताया कि एक्सरसाइज हमने जो दिया है सबको, तो उसका हमने थोड़ा रिव्यू लिया और उसके जो क्वेरीज थे लोगों के, तो उसके बारे में हमने चर्चा की है. एक्सरसाइज के बारे में बात की और प्रोजेक्ट के बारे में भी मैंने उनको समझाया. यस सर. और मैंने उनको एक ऐसा भी सजेस्ट किया कि इससे रिलेटेड मतलब एक्सरसाइज से रिलेटेड अगर उनकी कुछ क्वेरीज है, डाउट्स हैं, तो वो मुझे संपर्क करे, मतलब दोनों 45 और 46 बैच का, तो ताकि वो कंफ्यूजन ना रहे कुछ इसमें. बिल्कुल. तो मैंने जस्ट उनको ये सजेस्ट किया है. ओके सर. आई होप कि वो सब काम कर रहे हैं ठीक से. थोड़ा सा कम्युनिकेशन में प्रॉब्लम था दोनों सीआर के बीच में, बट आई नहीं थिंक एक्चुअली मुझे अविनाश चौधरी साहब ने एक फॉरवर्ड किया है सर, वो लोग क्या कर रहे हैं करके उसने मुझे किया है. चौधरी साहब आपने पाठवले होते ना मला. हो मॅडम. हाँ वो गए, मैं आपको फॉरवर्ड करती हूँ सर, उन्होंने दिया है मुझे. नहीं फॉलो करतो सर.
नाही, मला फॉरवर्ड करू नका किंवा मॅडमलाही करू नका. मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे. हे कम्युनिकेशन तुमच्या 2 CR मधलं कम्युनिकेशन आहे. आमच्याकडे काय येईल, फक्त तुमच्या असाइनमेंट झालेल्या आमच्याकडे येतील डायरेक्ट. आणि ह्या दरम्यान तुम्हाला जर काही अडचण वाटली, काही शंका वाटली तर तुम्ही मला संपर्क करा.